नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधील लास्ट टॉपिक आहे आपला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याबद्दल माहिती मिळवणार आहोत. तर या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन आहे जी फंक्शन मॅपिंग फ्रॉम बी टू ए इज कॉल्ड इनव्हर्स फंक्शन ऑफ f mapping from a to b and is denoted by f inverse. Simply f of x is equal to y असेल तर f inverse of y is equal to x ही आहे त्याची डेफिनेशन. आता या डेफिनेशन मध्ये जर बघितलं तर थोडे आपल्याला अडचण येते की नेमकी एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला थोडं त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाहीये. तर एक जस्ट एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल जस्ट हे जे फंक्शन आहे जी मॅपिंग फ्रॉम बी टू ए एफ मॅपिंग फ्रॉम ए टू बी हे फंक्शन आपण डिनोटेड करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे फंक्शनची डेफिनेशन आहे अ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. अ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट अँड द रिलेशन बिटवीन टू सेट्स कॉल्ड ॲज फंक्शन. म्हणजे दोन सेट तुम्ही घेतले, हे जे दोन सेट आहे, हा ए सेट आणि हा बी सेट. मग सेट आहे कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट, म्हणजे यामध्ये काहीतरी वेल डिफाइंड ऑब्जेक्ट आहे आणि या बी मध्ये काहीतरी वेल डिफाइंड ऑब्जेक्ट आहे. आणि मग फंक्शनची डेफिनेशन आपण सांगतो की रिलेशन बिटवीन टू सेट्स कॉल्ड ॲज फंक्शन. आणि त्या फंक्शन मध्ये आपल्याला घ्यायचंय इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग त्यामध्ये जस्ट एक एक्झाम्पल घेतो. हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. या ए सेट मध्ये मी नंबर घेतले काही 1 2 3 and 4 बस एवढे घेतले सफिशियंट. आणि या बी सेट मध्ये मी घेतले 1 4 9 आणि 16. बघा आता ए सेट आणि बी सेट काहीतरी डिफाइन करत असेल मग काय, आता लक्ष सुरुवात लगेच येते आपल्या अर्थान की ए सेट मध्ये 1 2 3 4 आहेत आणि बी सेट मध्ये 1 4 9 16 आहेत. म्हणजेच काय, ए सेट मधले स्क्वेअर बी सेट मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9 आणि 4 स्क्वेअर इज 16. हेन्स एक फंक्शन डिफाईन होईल काय, f of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. f of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, पहिल्या सेट मधला x ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 होते. त्यानंतर जर 2 घेतली तर 2 स्क्वेअर इज इक्वल टू काय होते 4 अँड सो ऑन. मग आपण या फंक्शनला 1 1 असं फंक्शन म्हणूया. कारण की का की याची इमेज आहे 1 to 1, 2 to 4, 3 to 9 and 4 to 16. इट इज अन 1 1 फंक्शन. आणि मग हेच फंक्शन जर आपण बघितलं 1 चा स्क्वेअर 1 आहे, 2 चा स्क्वेअर 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9 आहे, 4 चा स्क्वेअर 16 आहे. आणि जर आपण प्रिव्हियस घेतलंय रिव्हर्स करूया, 1 चं स्क्वेअर रूट अगेन 1, 4 स्क्वेअर इट 2. आता काही मुलं म्हणून सर 4 चं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर प्लस और मायनस 2 दे. मग आपण हा जो डिफाईन करताना ओव्हर एन घेऊया, ओव्हर नॅचरल नंबर घेऊया. म्हणजे ए सेट आणि बी सेट मध्ये फक्त नॅचरल नंबरच असेल, म्हणजे मायनसचा प्रश्न येणार नाही. आणि मग 9 चा स्क्वेअर रूट घेतला 3 आणि 16 चा स्क्वेअर रूट घेतला किती 4. म्हणजेच काय की 1 ची इमेज 1 मध्ये आहे आणि त्याची प्री इमेज परत 1 आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो 1 1 फंक्शन. आणि हे फंक्शन मग म्हणजेच काय, जी इज मॅपिंग फ्रॉम बी टू ए इज कॉल्ड इनव्हर्स फंक्शन. मग हे जे फंक्शन आहे याकडून इकडे बी टू ए हे इनव्हर्स फंक्शन कधी होईल, ज्या वेळेस प्रत्येकाची याला एक काय असेल प्री इमेज असेल. मग आपण त्याला म्हणतोय इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे झालं एक अल्जेब्रिक एक्झाम्पल. आता मी तुम्हाला जस्ट देतोय दुसरं. हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. बघा या ए सेट मध्ये मी साइन घेतोय, साइन 30, साइन 45, साइन 90 आणि साइन 180. साइन 180. आणि साइन 130 1/2 असेल, 1/√2 असेल, साइन 90 असेल 1 आणि साइन 180 असेल 0. मग साइन 30 ची व्हॅल्यू ए टू बी एफ वाय इज इक्वल टू साइन एक्स असेल किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स या पद्धतीने घेऊया. मग साइन 30 ची व्हॅल्यू किती आली 1/2, साइन 45 ची व्हॅल्यू आली 1/√2, साइन 90 ची व्हॅल्यू 1 आणि साइन 180 आली 0. आता रिव्हर्स नाही करूया. साइन कधी 1/2 असतो तर 30 डिग्री असल्यानंतर, म्हणजे 1/2 कधी असणार आहे तो तर 30. म्हणजेच काय घेतोय आपण साइन 30 इज इक्वल टू 1/2. साइन 30 इज इक्वल टू 1/2
साईन 30 घेतला, अँगल थिटा 30 घेतला तर आन्सर 1/2 येणार आहे. आणि जर आपण असं घेतलं साइन एक्स इज इक्वल टू 1/2, तर साइन कधी 1/2 असणार आहे, तर एक्स इज इक्वल टू काय घेतल्यानंतर 30. मग आपण याला रिव्हर्स पण म्हणूया, रिव्हर्स अँड वाईस वर्सा. म्हणजे काय, एक ची इमेज इथं एक आहे, एकचं स्क्वेअर रूट घेतल्याने एक, म्हणजे 1 फंक्शन असेल तर आपण त्याला म्हणूया इट इज इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा. मग त्यामध्ये एक जस्ट एक्झाम्पल म्हणूया, साईनचं एक्झाम्पल घेऊ. y इज इक्वल टू साइन एक्स, हा पहिला ग्राफ घेतो मी. आता हा ग्राफ काढताना बघा अतिशय सोपं बघा, हा एक्स ॲक्सिस घेऊया आणि हा आहे तुमचा वाय ॲक्सिस, हा आहे तुमचा वाय ॲक्सिस. ओरिजिन घेऊया 0, ह्या एक्स अँगलवरती अँगल घेऊया आणि वाय त्याची काय घेऊया, व्हॅल्यू घेऊया. म्हणजे एक्स वरती अँगल, मग साइन 0 डिग्री असेल, नंतर 30 असेल, 45 असेल, π/2 असेल. हा घेऊया इथे π/2, 0 π/2 आणि पाय. स्केल घेताना आपण काय घेऊया, 90 डिग्रीचं घेऊया. इकडे येईल तुमचा -π/2 आणि इकडे किती येईल, पाय येईल बघा. 0 π/2, 90, 180, 270 अशा पद्धतीने. आणि वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू घेऊया, म्हणजेच काय, अँगल घेतल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू येईल टेबलनुसार. म्हणजे इथे एक येईल 1 आणि इथं काय येईल -1. बघा कसं होतंय, साइन 0 किती व्हॅल्यू आली, 0. म्हणजे साइन अँगल जर 0 घेतला तर 0 येतोय. त्यानंतर घेऊया आपण साइन 30, साइन 30 घेतलं तर 1/2. म्हणजेच काय, 30 म्हणजे इथं कुठं तरी येईल आणि त्याची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे इथे येईल. त्यानंतर साइन 45 1/√2 घेतली, ती कुठं तरी इथं वरती येईल अशी. आणि एक्झॅक्ट π/2 ला किती येईल, ती 1 येईल बघा. आणि परत डिक्रीजिंग होत चालेल आणि नंतर ती किती येईल पर्यंत, पायला येईल बघा. कधी, 180 ला पाय. त्यानंतर परत या पद्धतीने जर आपण गेलो तर -π/2 ला -π/2 किती येईल, -1. आणि मग तो या पद्धतीचा एक ग्राफ आपल्याला बघायला मिळेल. कशा पद्धतीचा बघा, या पद्धतीचा आणि या पद्धतीचा, अशा पद्धती सायक्लिक मध्ये येतो या पद्धतीचं. म्हणजेच काय, तर साइन जे फंक्शन आहे याचा आन्सर -1 आणि +1 च्या मध्येच खेळते यामध्ये. म्हणजेच काय, साइन फंक्शनची रेंज आली -1 to +1 क्लोज इंटरवल. मग असं काय आलं की आपल्याकडे असा कोणताच अँगल नाही तर तुम्ही असा एखादा अँगल घेतला साइन थिटा आणि तो आला तुमचा 2. का बरं, त्याला एक लिमिटेशन आहे की साइन जे फंक्शन आहे ते 1 च्या पुढे जाऊ शकत नाही आणि -1 च्या खाली येऊ शकत नाही. अशा पद्धती म्हणजे 1.2 1.3 असं आपण घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपण त्याला म्हणू की त्याला काहीतरी रेंज आहे, त्याला काहीतरी डोमेन आहे. आणि म्हणून या रेंज आणि डोमेनची माहिती आपल्याला साइन इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकताना खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे एक्झॅक्ट 4-5 टेबल आहेत, ते 4-5 टेबल व्यवस्थितपणे, जसं आपण ॲलाइन अँगल टेबल घेतला, त्यानंतर आपण घेतलं आपण जनरल सोल्युशनचे काही फॉर्म्युले, कार्टेशियन कोऑर्डिनेटचे काही फॉर्म्युले, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचे साइन रूल, कोसाइन रूल. त्याच पद्धतीने इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शिकत असताना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे म्हणजे साइनचा डोमेन काय असेल, त्याची रेंज काय असेल, थोडक्यात काय, एक इझिली एक्झाम्पल देतो. आज सपोज मी हा ए सेट घेतला आणि हा जर आपण बी सेट घेतला आणि मी इथं म्हटलं 90 डिग्री घेऊया, टॅन घेऊया, आपण फंक्शन टॅनवर डिफाईन करू. आणि मी इथं 90 डिग्री घेतला म्हणजे टॅन 90 जर म्हटलं ती त्याचं नॉट डिफाईन येते. आणि बी सेटमध्ये तुम्हाला काही इमेजेस मिळत नाही, त्या बी सेटमध्ये तुम्हाला काही इमेजेस मिळत नाहीये. म्हणजेच काय की टॅन 90 नॉट डिफाईन. म्हणजे म्हणून त्यामध्ये आपण त्या डोमेनमधनं 90 डिग्री काय करतो, कट करतो, तो घेत नाही. का बरं, की फंक्शन तिथं डिफाईनच होत नाही. थोडक्यात तिथं 1/x घेतला, 1/x हे फंक्शन आहे थोडक्यात 1/x. आणि या 1/x ची व्हॅल्यू आपल्याला कधी मिळणार नाही, ज्या वेळेस आपण ह्या x ची व्हॅल्यू काय घेऊया, 0, नॉट डिफाईन होईल, इन्फिनिटी अशा पद्धतीने. आणि म्हणूनच या x ची व्हॅल्यू जशी 0 घ्यायची नाही इथं, म्हणजे रिस्ट्रिक्शन आलंय. तसंच या साइन कॉस टॅन मध्ये कुठे रिस्ट्रिक्शन येतंय, कुठं आपला डोमेन घ्यायचा नाही, रेंजचा काय होतोय, या पद्धतीने आपल्याला या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये घ्यायचं आहे. बघा आता आपण नेक्स्ट घेऊया, यामध्ये आपल्याला डोमेन अँड रेंज खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये डोमेन आणि रेंज
याबद्दल आपण माहिती बघतोय. तर y इज इक्वल टू एखादं फंक्शन असेल साइन इनवर्स ऑफ, मग या साइन इनवर्सचा डोमेन -1 टू +1 आहे क्लोज इंटरवलमध्ये, आणि त्याची जी रेंज आहे -π/2 टू +π/2. म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला की साइन इनवर्स ऑफ सपोज असेल -1/2, म्हणजे साइन कधी 1/2 असतो या पद्धतीने. साइन कधी 1/2 असतो तर 30 डिग्रीला, पण आपल्याला दिले मायनस. मग तुम्ही म्हणसान साइन कुठं मायनस असतो, तर या पद्धतीने जर तुम्ही बघितलं फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट, तर मायनस असतो या इथे आणि इथं मायनस असेल. बरोबर, बघा लक्ष द्या व्यवस्थितपणे. पहिला मी एक्सप्लेन करतोय फंक्शन, डोमेन आणि रेंज साइन इनवर्सचं. एक प्रॉब्लेम दिला आपल्यासमोर, y इज इक्वल टू साइन इनवर्स. प्रॉब्लेमवरूनच आपल्याला तो पटकन कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -1/2. त्याला आपण क्वेश्चन विचारला की साइन कधी -1/2 असतो. लगेच काही मुलं म्हणतील की मायनस आहे म्हटल्यानंतर ऑलरेडी तो थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल मायनस आणि फोर्थ क्वाड्रंट. पण लक्षात घ्या, आपल्या कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला कुठंच आन्सर मिळत नाही. बघा का बरं, की त्याची रेंज मॅटर करते. काय मॅटर करते? रेंज सर्वात महत्त्वाचे आहेत की त्याचं आन्सर कुठं येणार आहे. म्हणजे कोणताही साइन इनवर्सचा प्रॉब्लेम असेल, फक्त साइन इनवर्स सांगतोय मी, त्याचा जो डोमेन आहे तो काय असेल -1 टू +1, त्याच्या पुढेही जाणार नाही, खाली राहणार नाहीये. म्हणजे यामधला कोणताही असेल तर त्याची जी रेंज आहे, त्याचं जे आन्सर आहे इनवर्सचं, हे नेहमी आणि नेहमीच -π/2 टू +π/2 मध्ये असणार आहे. कोणाचं? साइन इनवर्सचं. बघा नेक्स्टमध्ये कॉस इनवर्सची डोमेन आहे -1 पासून, म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे, आपण जो ग्राफ काढला जस्ट या पद्धतीने, म्हणजे तो या 1 पासून वरती जाणार नाहीये आणि या -1 पासून खाली येणार नाही. त्याचा डोमेन द्यायचा, तुम्ही जी व्हॅल्यू घेणार त्यामधले, त्याच्या बाहेरची व्हॅल्यू इथलं आपल्याला घेऊ शकत नाही. का बरं? की साइन एक्झिस्ट होणार नाही तिथे. मग त्यानंतर आहे कॉस इनवर्सची व्हॅल्यू आपण -1 टू 1 मध्ये कोणती पण घेतली आणि त्याला सपोज साइन y इज इक्वल टू कॉस ऑफ √3/2 घेतली आणि विचारलं की कॉस कधी √3/2 असेल, कोणत्या अँगलला असेल √3/2, तर तुम्ही आरामशीर उत्तर देऊ शकता. आणि त्याचे जे रेंज आहे ते परत 0 टू π मध्येच असणार आहे, कुठं जाणार नाही. युनिव्हर्सल घेतलं आपण -π. तुम्ही सर इथे असू शकेल ना पद्धतीने असेल, पण आपण युनिव्हर्सली कुठं डिस्कस करणार आहे, फक्त -π/2 टू +π/2, -π/2 टू +π/2 फक्त आणि फक्त. त्यानंतर कॉस नंतर रिपिटेशन होणार आहे. नंतर काय होणार आहे, ते रिपिटेशन होणार आहे. असेल 1/2 व्हॅल्यू अजून एकदा असेल, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल, पण इनवर्ससाठी आपण घेताना म्हणजे जे काही तुमचं साइन इनवर्सचं आन्सर आहे ते -π/2 टू +π/2 मध्येच असणार आहे, सर्वात महत्त्वाचं. नंतर आहे कॉस इनवर्स. कॉस इनवर्सचं जे आन्सर आहे ते 0 टू π मध्ये येणार आहे. 0 टू π म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट. आणि राहिलेले तुम्ही सर्व जर चेक केले, सपोज टॅन चेक केला -π, अगेन साइन. त्यानंतर कॉट चेक केला तो अगेन 0 टू π, कॉस सारखा 0 टू π, ओपन इंटरवल. आणि या पद्धतीने, आणि म्हणून तुमचं जे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक इनवर्स फंक्शन जे आन्सर आहे ते थर्ड क्वाड्रंटमध्ये येऊ शकत नाही. मग मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी एखादं आन्सर थर्ड क्वाड्रंटमध्ये दिले असेल तो ऑब्वियसली ते स्किप करा आणि राहिले 3 आपण करू शकतो. पण कुठंतरी अडचण येईल. सपोज विचारलं साइन इनवर्स ऑफ 1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -1/2, मग असा नका विचार करू की याचा आन्सर थर्डमध्ये येऊ शकत नाही. काय करता येईल त्यासाठी की हे सेपरेट सॉल्व करावं लागेल, दोघांची ॲडिशन करावं लागेल आणि मग काय आन्सर येईल ते तुम्हाला योग्य प्रकारे अशाप्रकारे असेल. आणि म्हणून थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण घेऊ शकत नाही, फोर्थ क्वाड्रंट. त्यानंतर आहे बऱ्याचशा ठिकाणी मी क्लोज इंटरवल घेतलेत, काही ठिकाणी ओपन इंटरवल घेतलेत. म्हणजे साइन -π/2 ची व्हॅल्यू डिफाईन होते -1, साइन π/2 ची व्हॅल्यू होते डिफाईन. म्हणजे हे क्लोज इंटरवल म्हणजे π/2 जरी घेतला हे बोथ इन्क्लुडेड -π/2. सपोज हा ओपन इंटरवल 1 टू 0 असेल, म्हणजे या सेटमध्ये 1 पण इन्क्लूड करता येईल आणि 0 पण इन्क्लूड करता येईल. म्हणजे एखाद्या फंक्शनमध्ये 1 व्हॅल्यू टाकली तरी काहीतरी आन्सर भेटणार आहे, 0 व्हॅल्यू घेतली तरी काहीतरी आन्सर भेटणार आहे. आपण त्याला असे पण म्हणतोय 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ह्या दोनही मेथड एकच आहे. ह्या दोनही फक्त आपण लिहिताना क्लोज इंटरवल, हे पण क्लोज इंटरवल आहे अशा पद्धतीने. नंतर आहे 0 टू π, म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू पण मिळणार आहे
कॉस पायची व्हॅल्यू पण मिळणार आहे. हां, आता इथं मी घेतोय बघा -π/2. आपण घेतो होतं tan 90 ची व्हॅल्यू नॉट डिफाईन आहे, जशी +90 जे नॉट डिफाईन आहे तसंच काय होतंय -π/2 ची पण काय नॉट डिफाईन. म्हणजेच ओपन इंटरवल आहे. ओपन का घेतलाय की tan π/2 इज नॉट डिफाईन, म्हणजे π/2 घेता येणार नाही. म्हणजे या सेटमध्ये आहे, सेटमध्ये घेताना मात्र -π/2 आपण घेणार नाही आणि +π/2 घेणार नाही. नंतर कॉट इनवर्समध्ये परत कॉटमध्ये 0 आणि पाय कसे आहे परत नॉट डिफाईन आहे म्हणून आपण ते घेऊ शकणार नाही. हां, आता सेक इनवर्स ऑफ r- ही खूप महत्त्वाची आहे. r म्हणजे रिअल नंबर, कोणताही नंबर घ्या आणि तू कोणते घेऊ नका -1 to 1, म्हणजे r-1 to 1 या पद्धतीने. आणि 0 to π मधनं फक्त π/t घेऊ नका. का बरं की सेक π/2 1/cos म्हणजे cos 90 असेल, cos 90 0, 1/0 इज नॉट डिफाईन. बघा कसं करतोय परत एकदा बघा. सेक म्हणजे काय म्हणता येईल, सेक म्हणजे काय म्हणतो आपण 1/cos आणि cos π/2 जर घेतला आपण, cos π/2 म्हणजे किती येणार 0 आणि 1/0 नॉट डिफाईन. म्हणून काय करा, सेक घेताना मात्र 0 to π मधून π/2 व्हॅल्यू घेता येणार नाही. त्यानंतर आहे -0. कोसेक इनवर्स म्हणजे कोण 1/sin. साइन 0 घेतल्यानंतर काय होते नॉट डिफाईन येते म्हणून आपण तो 0 घेऊ शकत नाही. या पद्धतीने त्याचे काय रेंज आणि डोमेन. या सर्वातून तुम्हाला मित्र एकच गोष्ट सांगायची वाटते की साइन इनवर्सचं तुम्ही आन्सर शोधत असाल, साइन इनवर्सचं म्हणतोय, नॉट अ साइन इनवर्स. आणि साइन इनवर्स इज नॉट sin x⁻⁻1 ना. ओके, नेक्स्ट साइन इनवर्सचं जर आन्सर, याचा सर्वात शॉर्टकट आहे. साइनचं आन्सर नेहमी -π/2 +π/2 असणार आहे. कॉस इनवर्सचा आन्सर नेहमी 0 to π मध्ये असणार आहे. टॅनचं आन्सर नेहमी -π/2 + इन बिटवीन राहणार आहे, नॉट π/2 और -π/2. ओके, मग यामध्ये ग्रुपिझम करा. पाठ करण्यासाठी जास्त काय अवघड नाही. यामध्ये 3 आणि 3 and 3 बोथ आर सेम आन्सर. बघा कोणतं, तर साइन इनवर्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड यांचा जर ग्रुप केला तुम्ही, कोणाचा साइन इनवर्स, नंतर कोण आहे टॅन इनवर्स आणि तिसरा आहे कोसेक इनवर्स. हा पहिला एक ग्रुप आहे. म्हणजे यांच्या ज्या रेंज आहे त्या सेम आहे. काय आहे सेम. आणि म्हणून बाजूला तुम्ही एक नोटबुकमध्ये एक छोटीशी नोट लिहून ठेवू शकता, साइन इनवर्स, टॅन इनवर्स अँड कोसेक इनवर्स. काय येईल -π/2 to +π/2. आता टॅन इनवर्समध्ये ओपन इंटरवल काय घ्यायचं ते कळालं. का बरं ओपन घ्यायचं आहे की टॅन 90 ची व्हॅल्यू येणार नाही म्हणून तो इन्क्लूड करायचा नाही. त्यानंतर कोसेक इनवर्स मध्ये -0 काय घ्यायचं आहे, कोसेक म्हणजे 1/sin. आणि साईनला जर म्हटलंय साइन 0 नॉट डिफाईन, 1/0 नॉट डिफाईन होते. आणि म्हणून साइन, टॅन आणि कोसेक यांचा एक ग्रुप करा. यांची रेंज आहे नेहमी -π/2 to प्लस. दुसरा एक नोट तयार करा छोटीशी. काय करता येईल दुसरी नोट, बघा कोण राहिले उरलेला, आता साइन झाला, टॅन होतोय आणि कोसेक होतोय. म्हणजे कोण राहिलं फक्त कॉस, कॉट आणि कोण सेक. मग कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स यांचं सगळ्यांचं काय क्लोज इंटरवल 0 to π, ओपन इंटरवल 0 to π आणि नंतर आहे कॉट इनवर्स 0 to π आणि हा पण काय आहे 0 to π. काय आहे ते -0 वगैरे कॉट का. हां, आता कॉट म्हणजे कोण आहे साइन अपॉन कॉस. कॉट म्हणजे कोण आहे साइन अपॉन कॉस. आणि कॉस कधी 0 असतो तर 90ला, म्हणून -π/2 केले. बघा एवढं सोपं आहे. म्हणजे ग्रुपिझम करा, साइन, टॅन, कोसेक, कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स या पद्धतीनं ग्रुपिझम करा. हे फक्त एवढ्या व्हिडिओमध्ये फक्त एवढे एकच व्यवस्थितपणे पाठ करा की साइन, टॅन आणि कोसेकची रेंज आहे -π/2 to +π/2. कॉस, कॉट आणि सेकची आहे 0 to π. काय आहे ते नंतरचं -π/2 आपण नंतर बघूया. ओके, मग या पद्धतीने शॉर्ट नोट्स तयार करा की द रेंज ऑफ साइन, टॅन, कोसेक एका बाजूला घ्या, तिघं फ्रेंड्स आहेत. नंतर कॉस, कॉट, सेक हे पण फ्रेंड्स आहे. यांची रेंज आणि यांची रेंज सेम आहे. सेम म्हणता येईल म्हणजे हे नंतर बघूया आपण -π/2. पण ऑटोमॅटिकली थोडं इझी होतंय करण्यासाठी. साइन, टॅन, कोसेक यांचं जे आन्सर येणार आहे तुम्ही रिमाइंड करून द्यायचं आहे -π/2 to +π/2 असणार आहे. नॉट ग्रेटर दॅन +π/2 और नॉट लेस दॅन -π/2 या पद्धतीने. नंतर कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स 0 to π असणार आहे. कॉट इनवर्समध्ये 0 आणि π इन्क्लूड करायचं नाही आणि सेकमध्ये पण काय 0, सेकमध्ये मात्र -π/2 मायनस करायचं. नंतर आपलं या पद्धतीने व्यवस्थितपणे समजून घ्या.
डोमेन आणि रेंज खूप महत्त्वाचं आहे. हे तुमची पहिली प्रॉपर्टी आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजून घेताना. फंक्शन, डोमेन आणि रेंज. आणि या सर्व या ब्रॅकेट हा जो आपण टेबल बघितला यामध्ये या दोन गोष्टी रिमाइंडली व्यवस्थितपणे लिहून ठेवा. ओके, बघूया नेक्स्टमध्ये. बघा आपली सेकंड प्रॉपर्टी आपण बघतोय. सेकंड प्रॉपर्टीमध्ये साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन ऑफ साइन इनवर्स. म्हणजे सपोज तुम्हाला एखादी व्हॅल्यू काढायची अशी, साइन इनवर्स ऑफ मायनस 1/2 तुम्हाला व्हॅल्यू काढायची. म्हणजेच तुम्ही हा मायनस साइन इन फ्रंट घेऊ शकता, साइन इनवर्स ऑफ 1/2 असं लिहू शका. ओके, त्यानंतर आहे कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्समध्ये इथं मात्र मायनस साइन इन फ्रंट घेऊ शकत नाही. मग पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन इन फ्रंट टॅन इनवर्स. बघा आपण जस्ट मी तुम्हाला प्रिव्हियस सांगितलं होतं की जे तीन फ्रेंड आहे, कोण, साइन, नंतर टॅन आणि कोसेक, यांच्या प्रॉपर्टी पण सेम जात आहे आणि फॉर्म्युले पण सेम. जास्त काही तिघांपैकी एक कोणाच तरी साईनचं आणि कॉसचं जर तुम्ही डिफाईन केलं व्यवस्थित तर सर्व व्यवस्थित होणार आहे. बघा नंतर कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. नंतर आहे टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स या पद्धतीने. आणि म्हणून या तीनपैकी एक कोणताही रिमाइंड करा व्यवस्थित पण बघा. त्यानंतर जे काही CET क्वेश्चन आहे तुमचे JEE असेल, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं तुम्हाला या काही आयडेंटिटीज वापरायच्या आहेत. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. म्हणजे थोडक्यात तुम्ही घेतलं साइन इनवर्स ऑफ 1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/2, इथलं आन्सर तुमचं π/2 असणार. काय असणार? π/2. ह्या तुम्ही ज्या व्हॅल्यू घेणार आहे एक्सच्या या सेम पाहिजे आणि त्या -1 to +1च्या दरम्यान पाहिजे. तुम्ही व्यवस्थित पण लिहू शकता -π/2. कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स बिलॉंग्स टू आर कोणते असो इज इक्वल टू किती? π/2. आणि त्यानंतर सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 वेर एक्स बिलॉंग्स टू -∞ टू +b एक्सेप्ट -0. कोण घेता येणार नाही तुम्हाला? 0 घेता येणार नाही. त्याचं कारण आहे सेक म्हणजे 1/cos या पद्धतीने, सॉरी कोसेक म्हणजे 1/cos, आणि म्हणून इथं व्यवस्थितपणे बघून घ्या. त्यानंतर आहे म्हणजेच काय, इथपर्यंत प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला बोर्डसाठी महत्त्वाच्या आहेत. मग पहिल्या 3 प्रॉपर्टी आणि या परत रिमाइंड करतो. आपल्याला एक्सरसाइज 3.3 बोर्डची जी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 3.3 जी सॉल्व करायची, त्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लागणार आहेत त्या इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो परत एकदा लास्टली स्मॉल बट स्वीटमध्ये या पद्धतीने. पहिली प्रॉपर्टी, साइन इनवर्सची जी रेंज आहे, साइन इनवर्स रेंज इज म्हणजे साइन इनवर्सचं जे आन्सर असणार आहे ते -π/2 टू +π/2 मध्ये असणार आहे. साइन बरोबर कोणाचं असणार आहे? एक साइन बरोबर असणार आहे टॅनचं आणि त्याबरोबर असणार आहे कोसेक इनवर्स एक. ओके, ही पहिली कन्सेप्ट, हे तुम्हाला पाहिजे असणार आहे की याची रेंज कुठपर्यंत असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे कॉस इनवर्स, सेक इनवर्स आणि कॉट इनवर्स. या तिघांची रेंज असणार आहे 0 to π. म्हणजे कॉस, सेक आणि कॉटचं तुमचा क्वेश्चनचं आन्सर आल्यानंतर तुम्ही इझिली व्हेरीफाय करू शकाल की आपला आन्सर करेक्ट आहे का रॉंग झालं या पद्धतीने. फर्स्ट, सेकंड. त्यानंतर थर्ड नंबरचं इथंच दिले की साइन इनवर्स ऑफ -x, मायनस साइन कॉमन घेऊ शकता, साइन इनवर्स ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे. आणि म्हणून या साइन इथे पण 3 सेम आहे. साइन इनवर्स मायनस साइन फक्त कॉमन घ्यायचं या तिघामध्ये, आणि कॉस इनवर्समध्ये मायनस साइन कॉमन न घेता पाय मायनस जो काय अँगल आहे तो पायमधनं काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. या पद्धतीने ते काय आहे आपली ही इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधलं काय आहे पॉईंट आहेत. 2च पॉईंट व्यवस्थितपणे करा. व्यवस्थितपणे पहिला रेंज की कोणत्या इनवर्सची रेंज कुठं असते, 2 नंबरला त्यांची ही सेकंड प्रॉपर्टी, आणि त्यानंतर ही थर्ड प्रॉपर्टी, याला आयडेंटिटीज म्हणूया आपण. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स. इनवर्स महत्त्वाचा आहेच. साइन इनवर्स ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 1/sin x असं म्हणू शकत नाही आपण, किंवा साइन एक्स ब्रॅकेट रेज टू -1 असंही म्हणू शकत नाही. हा साइन इनवर्स एक्स आहे, हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तेव्हा रिमाइंड हे असं लिहिता येत नाही. मग एक जस्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल तुमच्यासाठी सांगतो.
फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, एक्झाम्पल घेऊया. हे व्यवस्थितपणे रिमाइंड करा, हे शॉर्ट नोट्स तयार करा. साईन टॅन कोसेक आपल्या पेजमध्ये वहीच्या एक वरच्या बाजूकडे तुम्ही लिहू शकता. साईन टॅन कोसेक हे 3 फ्रेंड आहे. एस टी सी ॲक्च्युली आता सी कोसेक डबल होते. साईन टॅन कोसेक नंतर कॉस सेक कॉट हे 3 फ्रेंड यांच्या प्रॉपर्टी सेम, यांच्या पण प्रॉपर्टी सेम. सम डिफरन्स आहे, थोडाफार डिफरन्स आहे, तो आपण एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. व्यवस्थितपणे करा. साईन इनवर्स, टॅन इनवर्स, कोसेक इनवर्स, कॉस इनवर्स, सेक इनवर्स, कॉट इनवर्स. बोथ आर 3 ones are friends and another 3 ones are friends. Okay. बघा, आता सर्वात महत्त्वाची वेळ आहे की आपल्याला एक्सरसाइज 3.3 सॉल्व करायची आहे. आणि आपण जे जस्ट अर्धा तास असेल घेतलेलं जे आहे ते रेंज, डोमेन म्हणजे काय, प्रॉपर्टीज, त्याचं ॲप्लिकेशन इथं करायचं आहे. आणि हे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. एक्सरसाइज 3.3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू काढायचे आहेत. एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला पहिला प्रॉब्लेम आहे बघा. सपोज असेल मी साइन इनवर्स ऑफ 1/2, साइन इनवर्स ऑफ 1/2 काही आपण रिमाइंड घेऊया वेगवेगळ्या पद्धतीचे. साइन इनवर्स ऑफ 1/2 फाइंड द इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन व्हॅल्यू. मग साइन इनवर्स ऑफ 1/2 चे आपल्याला व्हॅल्यू काढायचे की जे काही व्हॅल्यू काढायचे, एक तर ती थिटा घ्या, एक तर काय घ्या, ती थिटा घ्या किंवा एक्स घ्या. काय घेता, किंवा एक्स घेऊया किंवा थिटा घेऊया, ॲज यू विश, काही पण घेऊया. साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू थिटा. साइन इनवर्स या बाजून आहे, या बाजून गेल्यानंतर काय होईल, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. ॲक्च्युली या बाजूनं साईन घेऊया, या बाजूनं साईन. साईन अँड साईन इनवर्स अँड थिटा इथं -1 to +1 ही प्रॉपर्टी बघा. साइन ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू अगेन एक्स. कधी, ज्यावेळेस या एक्सची किंमत -1 to काय असेल, +1 मध्ये असेल तर. पण यापेक्षा आपण इझिली घेऊया, इझिली साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू थिटा. देन असं होत नाही पण घेऊया साइन, या बाजू साइन थिटा इज इक्वल टू 1/2. आता विचार करायचा की साइन कधी 1/2 असतो, साइन कधी 1/2 असतो. साइन 1/2 असतो तर थिटा किती असताना, 30 डिग्री असताना. 30 मीन्स π/6 रेडियन. म्हणजे तुमचा थिटाचे आन्सर आले π/6. आता थिटाचे व्हॅल्यू π/6 आली. आपण परत जाऊया की साइन, टॅन आणि कोसेक हे 3 फ्रेंड आहे आणि यांची जी रेंज आहे, ती -π/2 टू +π/2 मध्ये आहे. म्हणजे कुठून, या -π/2 पासनं या +π/2 पर्यंत. आपला आन्सर तर आला किती, 30 डिग्री. 30 म्हणजे कुठं आहे होते, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे आपला आन्सर कसा आहे, करेक्ट आहे. बघा नेक्स्ट बघूया त्याच पद्धतीने मायनस. साइन इनवर्स ऑफ -1/2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ -1/2. पहिलं घेतलंय मी प्लस, मग जे काय असेल त्याला थिटा म्हणा किंवा एक्स घेऊ शकता, ॲज यू विश. मग काय होईल, साइन थिटा इज इक्वल टू -1/2. साइन थिटा असं घेते ते पण आपण घेतोय, जस्ट इमॅजिन करा. साइन थिटा इज इक्वल टू -1/2. मग -1/2 आहे. साईनची व्हॅल्यू कधी मायनस असते, तर मग आहे कशा पद्धतीने, कधी असते साईन मायनस, तर तुम्ही म्हणशाल सर इथं आहे π+θ मायनस आहे. परंतु आपल्याला थर्ड क्वाड्रंट घेता येणार नाही. त्याचं कारण परत एकदा का, की जे साइन इनवर्स आहे याचं जे आन्सर आहे ते नेहमी आणि नेहमी -π/2 टू +π/2 मध्ये असणार आहे, या किंवा यामध्ये. आणि इथं तर साईन कसा असणार आहे, ऑल आर पॉझिटिव्ह. म्हणजे आपला आन्सर इथे येणार नाही. म्हणजे ऑब्विसली कोणता क्वाड्रंट आहे, 4th क्वाड्रंट आहे. आणि 4th क्वाड्रंटमध्ये क्लॉकवाईज मोजल्यानंतर ऑब्विसली ते मायनसच येणार आहे. आणि म्हणून थिटा इज इक्वल टू -π/6. क्लॉकवाईज मोजलंय मायनस येते, अँटी क्लॉकवाईज मोजलंय प्लस येते. ओके, ही कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थितपणे. नेक्स्ट मी घेतो टॅन
इनवर्स ऑफ 1, टॅन इनवर्स ऑफ 1. मग टॅन इनवर्स ऑफ 1 इज इक्वल टू काय म्हणलंय मी, थिटा घेतला. ओके, नाही काय आलं मग, टॅन थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इज इक्वल टू 1 कधी असतो, टॅन 1 थिटा. त्याला क्वेश्चन विचारायचा की टॅन कधी 1 असणार आहे, तर π/4 ला असणार आहे. थिटा इज इक्वल टू π/4 रेडियन. ओके, या आता मायनसचं घेऊया, तोच प्रॉब्लेम मायनसनी. टॅन इनवर्स ऑफ -1 इज इक्वल टू थिटा. एकदा सर्व घेतोय, साईन, टॅन आणि कोसेक घेतोय, 3 फ्रेंड, आणि नंतर आपण बाकीकडे वळूया. काय होणार, टॅन थिटा इज इक्वल टू -1 टॅन. आता म्हणशान तुम्ही परत थर्ड क्वाड्रंटमध्ये जायचंच नाही आपल्याला, कारण की का त्यांची रेंज आहे -π/2 टू +π/2. मग टॅन कधी मायनस असतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसणारच आहे, म्हणजे राहिला चौथ्या क्वाड्रंटमध्ये. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कधी असणार, थिटा इज इक्वल टू -π/4 रेडियन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. ओके, या पद्धतीने ते काय तुमचे 3 क्वेश्चन घेतला. पहिला साईन 1/2 प्लसमध्ये, साईन मायनसमध्ये, त्यानंतर टॅन, आणि नंतर कोण, हा कोसेक. ओके, त्यानंतर आपण बघूया कोसेक. बघा, नंतर आहे कोसेक इनवर्स ऑफ 2. कोसेक इनवर्स ऑफ 2 सुरुवात करायची. कोसेक इनवर्स ऑफ 2 इज इक्वल टू थिटा घ्या किंवा एक्स घेऊ शकता, मी वारंवार सांगतोय. कोसेक थिटा इज इक्वल टू 2. कोसेक इनवर्सचा कोसेक थिटा इज इक्वल टू 2. आता कोसेक थिटा 2 टेबल पार्ट नसेल तर जा परत एकदा प्रिव्हियसली. कोसेक थिटा प्रिन्सिपल सोल्युशन, कोसेक थिटामध्ये असं लिहू शकता 1/sin थिटा इज इक्वल टू 2. तो 2 या बाजूला येईल, 1/2 इज इक्वल टू साईन थिटा, आणि म्हणून आन्सर आले साईन थिटा इज इक्वल टू 1/2. साईन कधी 1/2 असतो, तर 30 डिग्रीला, म्हणजे π/6 रेडियन. π/6 रेडियन, या पद्धतीने किती 1/2. नेक्स्ट येऊया या बाजूला, कोसेक इनवर्स ऑफ -2/√3 इज इक्वल टू थिटा. त्या बाजून घेऊया कोसेक थिटा इज इक्वल टू -2/√3. कोसेक म्हणजे 1/sin, 1/sin थिटा म्हणजे -2/√3. अपोजिट साईडवरती येऊया, रेसिप्रोकल घ्या दोन्ही बाजूचा आपण, -√3/2. साईन कधी मायनस असेल, हां परत पाय प्लस करू नका, का बरं, त्याची रेंज प्रॉब्लेम. रेंज -π/2 टू +π/2 डायरेक्शनमध्ये. हे थिटा किती येईल, थिटा इज इक्वल टू √3/2 कधी असतो, 60 डिग्रीला. 60 म्हणजे -π/3 नॉट प्लस, का बरं, मायनस. π/3 प्लस घेतला तर तो √3/2 येईल, मायनस घेतला तर -π/3, या पद्धतीने. आणि नंतर आहे हे 3 झाले. नंतर 3 फ्रेंड आहे, कोणते, कॉस, सेक आणि कोण, कॉट. मग त्यांची डेफिनेशन आहे बघा. नेक्स्ट मग काय करता येईल, कॉस इनवर्स ऑफ, कॉस इनवर्स ऑफ इथे घेऊया ॲज यू विश, काय पण घ्या, √3/2. कॉस इनवर्स ऑफ √3/2 म्हणजेच काय येईल, कॉस इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू थिटा घ्या. मग कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. कॉस कधी √3/2 असेल, कधी असेल 30 डिग्रीला. मग थिटा इज इक्वल टू π/6 रेडियन. π/6 म्हणजे किती, तो आहे का 0 to, मग कॉस इनवर्सची रेंज आहे 0 to π. ऑब्वियसली 0 to π म्हणजे कुठून, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट, इथं आणि इथं येणार नाही. कोण, कॉस, सेक आणि कोण, फक्त कॉट. मग यामध्ये मायनसचे घेऊया, कॉस इनवर्स ऑफ -1/2. मग त्या बाजूला येईल कॉस इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू, मायनस कॉस इनवर्स, मग जस्ट प्रॉपर्टी घेतली आपण, कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू, सांगा काय येईल, कॉस इनवर्स ऑफ -x. इथं सर्वात महत्त्वाचं आहे, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. x किती आहे आपला 1/2, दॅट इज इक्वल टू पाय मायनस कॉस कधी 1/2 असेल, कुठं 1/2 असेल तो 60 डिग्रीला. 60 म्हणजे किती म्हणता येईल, π/3, 3π, 3π मायनस पाय 2π/3. म्हणजे तुमचं जे सोल्युशन थिटा इज इक्वल टू काय असेल, 2π/3. सर्वात महत्त्वाचं आहे बघा, कॉस इनवर्स -1/2 असा लिहिणार,
या पद्धतीने, नॉट मायनस साईन कॉमन, या पद्धतीने कॉमन असं पुढे घेता येईल. या पद्धतीने बघा मायनस साईन पुढे घेतलं 2/√3. पण इथं मात्र काय करावं लागतो, पाय मायनस. हे बरेचसे प्रॉब्लेम मी इथं घेतलेले आहे. या पद्धतीनं तुम्ही तो प्रॉब्लेम बघा. अजून एक प्रॉब्लेम घेतो मी, सेक इनवर्स ऑफ -2. काय करा, सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू थिटा. सेक थिटा इज इक्वल टू -2 किंवा सेक इनवर्स ऑफ, प्रॉपर्टी वापरूया, -2 इज इक्वल टू पाय मायनस सेक ऑफ 2. पाय ॲज इट इज मायनस सेकची व्हॅल्यू काय येईल, सेक 2 कधी असेल, सेक कधी 1/2 असतो कॉस. त्याच्या प्रिव्हियसली करूया, कॉस 1/2 असतो बघा 60 डिग्रीला. ओके, म्हणजे π/3ला, π/3. ओके, या पद्धतीने मग 3π मायनस दॅट इज 2π/3. या पद्धतीने तुमचं काय असेल, ॲन्सर असेल. म्हणजे या पद्धतीनं कोसेक इनवर्स मायनस केलं तर मायनस कोसेक एक्स असंही म्हणू शकता. हा प्रॉब्लेम तुम्ही या पद्धतीनं पण सॉल्व्ह करू शकता. इज इक्वल टू थिटा घेतला या पद्धतीनं, ऑर कोसेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू, हा या पद्धतीनं पण सॉल्व्ह करू शकता. आणि अजून एक पद्धत मी दिली, कोसेक मायनस थिटा असेल तर कोसेक इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ x दॅट इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ 2/√3. आणि मग हे आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, दोन्ही पद्धतीने बेस्ट आहे. ॲज यू विश तुम्ही कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करता. ही होती एक्सरसाइज 3.3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधले काही बेसिक प्रॉब्लेम. तुम्हाला जे काही होमवर्कला आहे ते 3.3 पूर्ण तुमच्यासाठी काय आहे, होमवर्कला सॉल्व्ह करा. राहिलेला क्वेश्चन नंबर 2 आहे तो सॉल्व्ह कसा करायचा मग इथं आपण बघूया. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा, शो दॅट साइन इनवर्स ऑफ -1/√2 -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू -3π/4. प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम जे आहे जे आपण घेतले सुरुवातीला 3.1, हे 2 मार्क्ससाठी किंवा मल्टिपल चॉईससाठी खूप महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत बऱ्याचशा वेळेस येऊन गेलेले आहेत. व्यवस्थितपणे करा. काही अडचण असेल तर वारंवार ते करा. साइन, टॅन अँड कोसेकची रेंज बघा सेम आहे. त्यानंतर कॉस, सेक आणि कॉट यांची पण रेंज कशी आहे, सेम आहे. त्यांचे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते पण कसे सेम आहेत. मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट करायचं आहे. एक LHS घ्या, एक RHS आहे, 2 बाजू आहेत. यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे काढायचं ते आपण घेऊया. मग यामध्ये आपल्याला LHSने घेऊया. काय बताईल मग, लेफ्ट हँड साईड साइन इनवर्स ऑफ -1/√2 -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2. यामध्ये काय करणार, सुरुवातीला आपण याची व्हॅल्यू सेपरेट काढणार, याची व्हॅल्यू सेपरेट काढणार आणि दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन करून -3/4 येते की नाही ते चेक करणार. पहिला आहे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे साइन इनवर्स ऑफ -1/√2. मग जस्ट आपण हा प्रॉब्लेम प्रिव्हियसली सॉल्व्ह केला आहे. साइन इनवर्स ऑफ -1/√2 काय सांगते प्रॉपर्टी, साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x. म्हणजेच काय, मायनस साइन इनवर्स ऑफ x म्हणजे 1/√2. साइन कधी 1/√2 असतो तो π/4ला असतो. हे मायनस साइन ॲज इट इज आणि हा π/4 म्हणजे काय आन्सर येते, हे आलं -π/4. याची व्हॅल्यू आली -π/4. मायनस साइन ॲज इट इज, हा 3 ॲज इट इज. त्यानंतर घेऊया साइन इनवर्स ऑफ √3/2. याला क्वेश्चन विचारायचा, साइन कधी √3/2 असतो, √3/2 कधी असतो तर 60 डिग्रीला असतो. 60 म्हणजे किती, π/3 दॅट इज इक्वल टू -π/4 मायनस 3π/3. काय करता येईल, 3ला 3 काय करता येईल, कॅन्सल पण करता येईल. ओके, हे कॅन्सल पण होईल. मग काय होईल बघा, 4π -4π -π एक मिनिट, प्रॉब्लेम बघावा लागेल. बघा, शो दॅट साइन इनवर्स ऑफ -1/√2 -3 इंटू साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू, बुकमध्ये बघा -3
3π/4 झालंय. इथं 5 बघा काय आहे -5π/4. बघूया आपण काय येते ते, आपण चेक करू आपल्या पद्धतीने. साइन इनवर्स ऑफ -1/√2 ची व्हॅल्यू कशी काढणार. साइन इनवर्स ऑफ -1/√2 प्रॉपर्टी वापरावं लागेल. साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x, दॅट इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ 1/√2. साइन कधी 1/√2 असतं π/4 ला, मग हा -π/4. याचा आन्सर किती आला -π/4. हा -3 ॲज इट इज. साइन इनवर्स ऑफ √3/2 कॉमन आहे. साइन कधी √3/2 असतो तर 60 डिग्रीला. 60 म्हणजेच काय म्हणता येईल π/3. π/3 ला मग 60 डिग्री π/3, 3 गेट कॅन्सल, दॅट इज इक्वल टू -π/4 - π, दॅट इज इक्वल टू 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन -π -4π/4, that is equal to -5π/4 which is the required RHS. बघा करेक्शन करा. 3 आहे तिथं 3 दिलेलं आहे बुकमध्ये. काय करा तिथं -5/4. ओके, ही काय आहे तुमची RHS, राईट हँड साईड. नाव राईट डाऊन दिस. व्यवस्थितपणे करेक्शन करून लिहून घ्या. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रूव्ह दॅटचा, तोच परत. साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -1/2. बघा आता आपल्याला काय करूया, दोन्ही बाजू प्रूव्ह दॅट करूया. दोन्ही बाजू काय करूया, प्रूव्ह दॅट करूया. सोल्युशन दोन्ही सॉल्व करूया. लेफ्ट हँड साइड साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2. ओके, साइन इनवर्स ऑफ -1/2. साइन कधी मायनस असतो तर ऑब्विसली फोर्थ क्वाड्रंट घ्यावं लागेल. रेंज प्रॉब्लेम -π/2 टू +π/2. मग हा असो 30 डिग्रीला, म्हणजे याचा आन्सर येईल -π/6. हे कसं आलं, हे पहिले 4-5 प्रॉब्लेम आपण त्यावरतीच घेतलेत. प्लस कॉस इनवर्स ऑफ, इथं प्रॉपर्टी वापरावं लागेल. प्रॉपर्टी काय सांगते, कॉस इनवर्स ऑफ -x असेल तर काय घ्यावं लागेल, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. मग काय येईल इथं, हा प्लस ॲज इट इज पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x मीन्स कॉस इनवर्स ऑफ √3/2. मग इज इक्वल टू -π/6 प्लस पाय मायनस कॉस कधी √3/2 असतो. कधी असतो √3/2 कॉस, तर कॉस असतो √3/2 30 डिग्रीला. कितीला असतो 30 डिग्रीला. मग 30 डिग्री म्हणजेच किती π/6, दॅट इज इक्वल टू -π/6 प्लस 6π, इथं 1 असेल, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होगा 6π - π दॅट इज 5π. 5π/6 बेस सेम आहे, -π/6 प्लस 5π/6 दॅट इज इक्वल टू -4π/6 प्लस 4π/6 दॅट इज, हे कसं लिहिता येईल 4π/6 दॅट इज 2π/3. हे आलं तुमची कोण लेफ्ट हँड साईड. कोण आली लेफ्ट हँड साईड LHS. याचा व्हॅल्यूचं पूर्ण आन्सर किती आला आपलं 2π/3. आता आपल्याला RHS घ्यावं लागेल आणि RHSचं पण किती आणावं लागेल 2π/3 आणावं लागेल. मग काय सांगते RHS राईट हँड साईड कॉस इनवर्स ऑफ -1/2. ते एकच सॉल्व करायचे. मग परत रिझल्ट कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x दॅट इज इक्वल टू पाय मायनस कॉस कधी 1/2 असतो तर कॉस असतो 1/2 60 डिग्रीला. कितीला 60 डिग्रीला. मग 60 म्हणजे किती π/3 दॅट इज 3π - π. इथं 1 असेल, क्रॉस मल्टिप्लाय करा वाटलं असतं 3π - π दॅट इज 2π/3. हे आलं तुमची RHS. आणि मग काय म्हणता येईल लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. या पद्धतीने तू ही पण किती आलं 2π/3. हेच तू बोथ आन्सर आर काय आहे सेम. हेन्स आपण काय म्हणू शकतो LHS इज इक्वल टू RH. हे एक्सरसाइज 3.3 मधले काही महत्त्वाचे उदाहरणं. लक्ष द्या, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे 4 मार्कचे प्रॉब्लेम की जे बोर्डच्या पेपरला दर 2 वर्षानंतर रिपीट होत आलेले आहेत, खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. खूप महत्त्वाचं आपण घेणारे 4 मार्काचे
2 ते 3 प्रॉब्लेम आहेत, त्यामध्ये काही आपण प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम पण आपण तिथे घेणार आहोत बघा. तेव्हा नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. दिलेला पूर्ण व्हिडिओ 2 मार्कासाठी एक तरी क्वेश्चन तुम्हाला 100% बोर्ड सिलेबसवरती असणार आहे. पण तुमच्या CET सॉल्व करताना पण अशा बऱ्याचशा काही सम तुम्हाला इझिली बघता येणार आहे, सॉल्व करता येणार आहे. तेव्हा आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढंच फक्त पाठांतर करायचं आहे की साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि कोसेक इनवर्स यांची जी रेंज आहे, यांचं जे आन्सर आहे ते -π/2 टू +π/2 मध्ये येते. दुसरी गोष्ट कॉस इनवर्स ऑफ एक्स, सेक इनवर्स ऑफ एक्स अँड कॉट इनवर्स ऑफ एक्स यांचं जे आन्सर आहे ते 0 to π मध्ये येते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन समोर घ्या मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. त्या 3 फ्रेंडचे वेगळे असणार आहे. आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस करून बघा, कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. व्यवस्थितपणे करा. 3 फ्रेंड हे आहे, 3 फ्रेंड त्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहे. आणि रेंजचा मुद्दा म्हणाल आन्सर क्रॉस चेक करण्यासाठी खूप इझी असा टॉपिक आहे, 2 मार्क्ससाठी आहे. स्पेसिफिक रिझल्ट करताना थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणाचाही व्हॅल्यू येत नाही. त्याचा अर्थ -π/2 टू +π/2 अँड 0 to π. ओके बघा. तेव्हा एक्सरसाइज 3.3चा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो व्यवस्थितपणे बघा. खास करून 4 मार्काचे जे प्रॉब्लेम आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. टॅन इनवर्सचा काही फॉर्म्युले आपण घेतलेले नाहीत, ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा 3.3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा 4 मार्कासाठी कंटिन्यू करणार आहोत की जे बोर्ड एक्झामला दर 2 वर्षानंतर रिपीट होत आहे. तेव्हा पुढचा व्हिडिओ आवश्यक बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब व्यवस्थित करा. ओके, थँक्यू.